तर आज आपण चर्चा करूया वजन कमी करण्यासाठीच्या काही पद्धतींवर. माझ्याकडे अनेक रुग्ण येतात जे म्हणतात की डॉक्टर, आम्ही खूप कडक पथ्य पाळतो, अक्षरशः उपाशी राहतो, वारंवार उपवास करतो, तरी देखील आमचे वजन कमी होत नाही. त्यांना माझे सांगणे असते की वजन हे फक्त आहार बंद केल्याने किंवा कमी केल्याने होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या नेहमीच्या दिनचर्येमध्ये 5 महत्वाचे बदल जर अंमलात आणले तर तुम्हाला वजनामध्ये खूप चांगले नियंत्रण करता येईल. त्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये अंमलात आणल्या तर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप चांगला फरक पडेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीने सकाळची सुरुवात ही चांगली करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, तर सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये जर अर्धे लिंबू पिळून तुम्ही जर पिला तर तुमचे मेटाबॉलिझम खूप चांगल्या प्रकारे सुधारायला मदत होते आणि मेटाबॉलिझम सुधारले की तुमचं फॅट बर्निंग खूप चांगल्या प्रकारे होते. तर दिवसाची सुरुवात ही चांगली करा आणि ती करा 1 ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा, त्याला आपण गोल्डन रूल म्हणू, तुमचं जे ताट आहे त्या ताटाची विभागणी 3 भागामध्ये करा, जी की अर्धा भाग आणि उरलेल्या अर्ध्या भागाचा अर्धा भाग, अशा 3 भागामध्ये विभागणी केल्यानंतर पहिला अर्धा भाग जो असेल त्या अर्ध्या भागामध्ये असायला पाहिजे सॅलड आणि भाजी, आणि उरलेल्या अर्ध्या भागातल्या अर्ध्या भागामध्ये असायला पाहिजे प्रथिने किंवा प्रोटीन्स, ज्याच्यामध्ये येतात दूध, मासे, अंडी किंवा डाळी, आणि उरलेला भाग 1/4 जो भाग उरलेला आहे त्याच्यामध्ये येतात कार्बोहायड्रेट, ज्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता चपाती किंवा भात. तर अशा प्रकारे जर तुमच्या ताटाची विभागणी तुम्ही केली आणि भाज्या जास्त, भाज्या आणि सॅलड अर्धा भाग, प्रोटीन 1/4 भाग आणि उरलेलं कार्बोहायड्रेट आणि म्हणजे चपाती आणि भात, तर तुमचे वजन निश्चितच नियंत्रणात येते. कारण वजन वाढते ते जास्त कार्बोहायड्रेटने, तर कार्बोहायड्रेट नियंत्रणात ठेवले तर तुमचे वजन नियंत्रणात येईल. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मैदा आणि साखरेचे पदार्थ. आम्ही सांगताना सांगतो की आपल्या शरीरात 5 पांढरे घटक शरीरात घेताना सर्वात महत्वाचं आपण टाळले पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं सॉल्ट म्हणजे मीठ, दुसरं येतं शुगर, तिसरं येतं सॅगो म्हणजे साबुदाणा, मैदा, आणि 5वं येतं घी. तर तुम्ही साखर, मैद्यापासून बनलेले ब्रेड, बटर, खारी, टोस्ट अशा गोष्टी कमी केल्या पाहिजे. ह्या गोष्टी कमी अथवा बंद जर केल्या तर तुमचे वजन खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात येऊ शकते, कारण मेटाबॉलिझम त्या गोष्टी शरीरात असल्यानंतर मंदावते आणि त्याच्यामुळे वजन वाढते. चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रोज किमान 30 मिनिटे चालावे. जरी जिम मध्ये जायला नाही जमले किंवा जास्त व्यायाम करणं जरी नाही जमलं तरी चालेल, पण 30 मिनिटे तरी सातत्याने प्रत्येक व्यक्तीने चालणे अतिशय गरजेचे आहे. त्याच्याने तुमचे मेटाबॉलिझम खूप चांगल्या प्रकारे सुधारते आणि त्याच्यामुळे तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे झोप. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे किंवा मोबाईलमुळे अनेकांची झोप ही खूप कमी होते. त्यामुळे माझे सर्वांना सांगणे आहे की किमान 7 ते 8 तासाची चांगली झोप अतिशय गरजेची आहे. कारण असं पाहण्यात येतं की मोबाईलचा वापर जर झोपण्यापूर्वी 1 तास आपण आधी चालूच ठेवला तर त्याच्यामधनं निघणाऱ्या ब्लू रेजमुळे मेलाटोनिन जो झोपेसाठी अतिशय गरजेचा आहे त्याचे प्रमाण कमी होते आणि झोप चांगली लागत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल लांबच ठेवला पाहिजे. त्यामुळे तुमची झोप चांगल्या प्रकारे सुधारेल आणि तुमची झोप 7 ते 8 तासाची झाली तर तुमचे वजन निश्चितच नियंत्रणात येईल. तर ह्या झाल्या 5 अगदी सोप्या गोष्टी ज्याच्याने आपण तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकतो. ह्या गोष्टी फॉलो केल्या तर सर्वांना त्याचा फायदा होईल. तरी देखील काही रुग्णांचे लाईफस्टाईल, त्याबरोबर जेनेटिक मेकअप किंवा इतर गोष्टी असतात ज्याच्यामुळे वजन वाढतच जाते. त्या व्यक्तींना जर विशेष आहार मार्गदर्शन पाहिजे असल्यास ते आम्हाला निश्चितच कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मिळूनच जाईल. तर या 5 सोप्या गोष्टी तुमच्या नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये अंमलात आणा आणि आपले वजन नियंत्रणात ठेवा. धन्यवाद.